नमस्कार मंडळी, मी वरद विजय चव्हाण तुम्हा सगळ्यांचं स्वागत करत आहे. मंडळी, जारण या सिनेमाचा जेव्हापासून मोशन पोस्टर आला, मग टीजर, मग ट्रेलर, सगळ्याच गोष्टी मला खूप इम्प्रेस करत गेल्या होत्या. ट्रेलरमध्ये मला काही काही गोष्टी खटकल्या, त्या मी बघत होतो की फक्त ट्रेलर पुरताच मला खटकतायत की अख्ख्या सिनेमामध्ये सुद्धा त्या खटकणार आहेत. त्या काय ते मी तुम्हाला सांगतो. बट ऑलमोस्ट 2.25 तासांचा सिनेमा आहे. सिनेमाची लेंथ आय थिंक 2 तास 5 का 10 मिनिटच आहे. पण इंटरव्हल आणि सगळं धरून 2.5 तास पकडा. 2.5 तासात हा सिनेमा तुम्हाला नीट तुमच्या अंगावर शहारे आणू शकणार का, तुम्हाला घाबरवू शकणार का? चला तर या व्हिडिओमध्ये एकदा बघून घेऊया. मंडळी, गोष्ट आहे राधा आणि सईची. राधा म्हणजे अमृता सुभाष आणि सई म्हणजे तिची मुलगी. एक दिवस ते स्वतःच्या गावाच्या घरी जातात. मग गावाच्या घरी गेल्यानंतर त्यांच्याबरोबर काय काय घडतं हे ट्रेलर बघून तुम्हाला अंदाज आलाच असेल. मी तुम्हाला आता स्पॉइलर देत नाही. बरं, अमृता सुभाष यांची एक बॅक स्टोरी सुद्धा आहे. ती बॅक स्टोरी काय आहे हे जाणून घेण्यासाठी हा सिनेमागृहात जाऊन बघा. बॅक स्टोरी म्हणजे राईट फ्रॉम त्यांचं बालपणापासूनची. तर तेव्हापासून काही काही गोष्टी या वाड्यात घडतायत. आणि 2 डॉक्टर्सची पण एक गोष्ट आहे. एक किशोर कदम सर आहेत आणि दुसरे आहेत डॉक्टर रश्मी पंडित, त्याच म्हणजे ज्योती माळशेजी. सो हे डॉक्टर सुद्धा का बदलले दोन्ही मला काही कळलं नाही. आणि मग एक डॉक्टर दुसऱ्या डॉक्टरला त्या पेशंटची अख्खी बॅक हिस्ट्री सांगतो की काय काय घडलं लहानपणापासून ते. सो असं मी म्हणेन की वातावरण निर्मिती, त्या माहोलमध्ये तुम्ही एकदम मिक्स होऊन जाता. पण अनफॉर्च्युनेटली, आणि अमृता सुभाष यांचा जर एक अभिनयाचा भाग सोडला तर मग बाकी या सिनेमामध्ये फारसं आपल्या हाती काही लागत नाही. ही दुर्दैवाची गोष्ट. एक तर मला ट्रेलरमध्ये, मी मगाशी तुम्हाला म्हटलं की मला एक गोष्ट सुरुवातीला खटकली होती ट्रेलरमध्येच. ते मी बघत होतो की सिनेमामध्ये सुद्धा तसंच आहे का, तर हो तसं आहे. आणि ती खटकलेली गोष्ट म्हणजे सगळेजण एवढं स्लो का बोलत होते, काहीही मला कळलं नाही. म्हणजे सगळेच जण एकदम हळूहळू बोलत असल्यामुळे सिनेमाचा पेस, जो नेहमी मराठी सिनेमांचा एक मोठा प्रॉब्लेम होतो की आपण पेसमध्ये कुठेतरी कमी पडतो. फास्ट गोष्टी घडायला पाहिजेत, तशा घडत नाहीत. आणि इकडे एक जण स्लो बोलला, त्याच्या पाठोपाठ दुसरे बोलतायत, तिसरे बोलतायत, चौथे बोलतायत. सगळेच एका मालगाडीच्या स्पीडने डायलॉग बोलत असल्यामुळे जर सिनेमा असा चला आता पुढे सरका असं होतं कुठेतरी. सो ओव्हरऑल थोडा नाही, बऱ्यापैकी, म्हणजे ते गाणं सुद्धा भार्गवी चिरमुले आणि सोनाली कुलकर्णींचं गाणं सुद्धा मला आवडलं होतं. की मला वाटलं होतं की काहीतरी वेगळं आणि सुपर बघायला मिळणार आहे आपल्याला या सिनेमाच्या माध्यमातून. आणि बऱ्याच काळानंतर एक ऍक्च्युअली मराठीत हॉरर सिनेमा जो आहे तो चांगली कामगिरी करेल असं वाटत होतं. बट ओव्हरऑल जे काही आपल्यासमोर मांडण्यात आलं आहे ते फक्त असं वरवर चांगलं आहे, आत कुठपर्यंत तरी ते पोहोचलं नाहीये. सो ती जरा दुर्दैवाची गोष्ट आहे. अभिनयाचं बघायला गेलं तर अमृता सुभाष हे स्टँड आउट करतात. जरी त्यांचं पण मला ते स्लो वाटत होतं, का स्लो बोलतायत मला कळत नव्हतं. बट बाकी तर सही केल्यान त्यांनी. अनिता दाते यांच्या रोलकडनं मला जास्त अपेक्षा होत्या, पण अनफॉर्च्युनेटली ते एवढं वर्क नाही झालेलं. ही दुर्दैवाची गोष्ट. बाकी तर कलाकाराची फौजच आहे. म्हणजे राजन भिसे सर असतील, सीमा देशमुखताई असतील, किशोर कदम सर असतील, अजून सुद्धा बरेच, विक्रम गायकवाड, श्रीकांत प्रभुदेसाई, स्नेहल शिदम, वैशाली, रसिका जोशी, अजून पण आहेत. काही काही नावं मिस केली असेल त्याच्यासाठी माफी. सो ओव्हरऑल डिरेक्शन असेल तर जरा कुठेतरी काहीतरी मिस झालंय असं राहून वाटतं. ही दुर्दैवाची गोष्ट आहे. बाकी सिनेमॅटोग्राफी, साऊंड डिझाईन, मध्ये जे तुम्हाला भीती वाटली पाहिजे ती अमृता सुभाष यांच्या अभिनयामुळे नक्कीच वाटते. बट यार, थोडक्यासाठी हाफ सेंचुरी किंवा सेंचुरी हुकली. जरा नीट बॉल बसायला पाहिजे होता बॅटवर. आणि अनफॉर्च्युनेटली शोज तर खूप लिमिटेड आहेत. खूप शोधाशोध करायला लागली तेव्हा कुठे जाऊन एक शो मला मिळाला. आणि आज जो रिलीज झाला होता या सिनेमाबरोबर, तो म्हणजे तमिळ सिनेमा, ज्याचं नाव आहे थग लाईफ, त्याचा सुद्धा रिव्ह्यू तुमच्या समोर आला असेलच आहे मला. सो तो सुद्धा रिव्ह्यू पाहायला विसरू नका. बाकी या सिनेमाबद्दल मीच जरा कन्फ्यूज आहे की मी नेहमी मराठी सिनेमाला सांगतो की हा सिनेमा सिनेमागृहात जाऊन बघा की OTTवर येण्याची वाट बघा. बट प्रयत्नांसाठी मला असं राहून वाटतंय की सिनेमागृहात जाऊन बघा तरी एकदा हा सिनेमा. आणि जर तुम्ही काही माझ्या मताशी असहमत असाल तर ते सुद्धा मला कमेंटच्या माध्यमातून कळवा. आणि OTTवर येण्याची हा सिनेमा वाट बघून हा प्रयत्न तर नक्कीच चांगला केला होता एक हॉरर सिनेमा आपल्यासमोर आणण्याचा. आशा करतो तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज या व्हिडिओला लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. जय हिंद, जय महाराष्ट्र.